हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2026 संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. आणि खास करून ज्या विद्यार्थ्यांनी MPSC ग्रुप सीचे अगोदरच फॉर्म भरलेले आहेत, त्यांच्यासाठी हा अपडेट महत्त्वाचा आहे. कारण तलाठीची भरती यावर्षीपासून कंबाईन ग्रुप सीमध्ये ॲड करण्यात आलेली आहे. आणि अगोदर तलाठीची पदं याच्यामध्ये ॲड नव्हती. प परंतु नंतर ॲड झालेली आहे. तर ही तलाठीची पदं ॲड व्हायच्या आधीच खूप मुलांनी म्हणजे बहुतांश मुलांनी ऑलरेडी अर्ज भरून झालेले आहेत. मग आता त्या विद्यार्थ्यांना कळत नाही आहे की नेमकं काय करायचं आहे. तर त्या संदर्भातलाच हा अपडेट आहे. त्यामुळं अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. बी पब्लिकेशन पुणे यांनी MPSC पॅटर्न गट ग्राम महसूल अधिकारी तलाठी प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये 2018 ते 2026 पर्यंतचे कंबाईन ग्रुप सीचे झालेले सगळे पेपर स्पष्टीकरणासह विश्लेषणासह दिलेले आहेत. कारण आता ही परीक्षा MPSC घेणार आहे, त्यामुळं हे MPSC PYQ महत्त्वाचे आहेत. तर बी पब्लिकेशन जे आहे, हा लोगो बी पब्लिकेशन पुणे यांनी MPSC पॅटर्न गट ग्राम महसूल अधिकारी तलाठी प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तर हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा की ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच अर्ज केलेला आहे कंबाईन ग्रुप सीसाठी, त्यांना तलाठीसाठी परत वेगळा अर्ज करायची आवश्यकता नाही आणि वेगळी फीसुद्धा भरायची आवश्यकता नाही. हे मी तुम्हाला आधीपासूनच सांगत होतो. आणि प्रोफाईलमध्ये अपडेट येईल असंही सांगितलं होतं. त्या पद्धतीनं आजपासून प्रोफाईलमध्ये अपडेट यायला सुरुवात झालेली आहे. मग आता ज्यांनी अगोदरच अर्ज केलेला आहे त्यांनी काय करायचं, तर त्यांनी काहीच करायचं नाही. तुमचं एनी ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही तलाठीसाठी पात्रच आहात. मग ज्या ज्या विद्यार्थ्यांचं एनी ग्रॅज्युएशन झालेलं आहे असं प्रोफाईलमध्ये ती माहिती द्यावीच लागते आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये. तर ती माहिती देऊन फॉर्म भरलेला असेल त्या सगळ्यांना, ते सगळे विद्यार्थी तलाठीसाठी पात्र आहेत. आणि सगळ्यांना प्रोफाईलमध्ये आता अपडेट यायला सुरुवात झालेली आहे. आणि कसा अपडेट येत आहे ते पण मी तुम्हाला दाखवतोय. फक्त एक लक्षात ठेवा की तुम्ही काय करा की MPSCचं आपलं प्रोफाईल ओपन करून चेक करा की तुमच्या प्रोफाईलमध्ये तलाठी हे पद अपडेट झालेलं आहे की नाही. ते झालं नसेल तरी टेन्शन घेऊ नका, ते होणारच आहे. सुरुवात झालेली आहे. आणि ॲटोमॅटिक तुमचा तो तलाठीसाठी सुद्धा अप्लाय होणार आहे, कारण तलाठीसाठी पात्रता एनी ग्रॅज्युएशन आहे. मग आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की सर तलाठ्याचा सिक्वेन्स आम्हाला 1 नंबरला द्यायचा आहे. आता इथे पहा कसा अपडेट येत आहे मी तुम्हाला सांगतो आणि 1 नंबरला द्यायचं आहे तेही तुम्हाला सांगतो. इथे पहा प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर ज्या पदांसाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे ते तो टॅब ओपन केला ना की इथं असं दिसतं पहा, यू आर एलिजिबल फॉर फॉलोविंग पोस्ट ऑब्लिक प्रिफरन्सेस. मग त्याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट आता ज्यांचं आहे त्यांचं हे आहे की त्यांचा पहिला प्रिफरन्स टॅक्स असिस्टंट 2026 किंवा त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय 2026, त्याच्यानंतर लिपिक तंत्रलेखक, त्यानंतर 4 नंबरला व्हिलेज रिव्हेन्यू ऑफिसर म्हणजे तलाठी ग्रुप सी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी तलाठी गट असं ते 4 नंबरला आलेलं आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल, हे त्यांचे प्रिफरन्सेस आहेत. तुम्हाला प्रश्न पडेल की सर आम्हाला तलाठीचा प्रिफरन्स 1 नंबरला द्यायचा आहे. तर टेन्शन घेऊ नका. आता जरी समजा 1 नंबरला तलाठी नाही आलं, 4 नंबरला आलं तरीसुद्धा मेन्सला परत तुम्हाला अर्ज भरावाच लागतो. मग त्यावेळेला तुम्ही तलाठ्याचा 1 नंबरला प्रिफरन्स देऊ शकता. त्यामुळं प्रिफरन्सचं टेन्शन घेऊ नका. तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर प्रोफाईलमध्ये आपोआप म्हणजे तुम्ही पात्रच आहात तलाठीसाठी, तर आपोआप तो अपडेट येईल आणि तलाठीसाठी सुद्धा तुम्ही अप्लाय केलेलं आहे असंच तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. जसं इथे यू आर एलिजिबल फॉर फॉलोविंग पोस्ट ऑब्लिक प्रिफरन्सेस. तर अशा पद्धतीनं आहे ते. तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन चेक करा. असा अपडेट तुम्हाला येत आहे. आणि तुम्हाला असा अपडेट आला असेल तर कमेंटमध्ये सांगा की हो सर, आम्हाला अपडेट आलेला आहे म्हणून. तर हाच अपडेट मला तुम्हाला द्यायचा होता. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.